गुढी कशी उभारायची? तारीख 19 मार्च 2026 गुरुवार. तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा क प्रतिपदा तिथी. सुरू 19 मार्च 2026 सकाळी 6:52 प्रतिपदा तिथी. समाप्ता 20 मार्च 2026 पहाटे 4:52 गुढी उभारताना बांबूची काठी घ्यावी. त्यावर रेशमी कापड बांधावं. कडुलिंबाची पानं आणि साखरेच्या गाठी लावाव्यात. वर तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवावा. गुढी साधारणपणे घराच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला उभारली जाते. गुढीतल्या वस्तूंचा अर्थ: 1. बांबूची काठी, उंची, प्रगती आणि विजयाचं प्रतीक. 2. रेशमी कापड, समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक. 3. कडुलिंबाची पानं, आरोग्य आणि शुद्धतेचं प्रतीक. 4. साखरेच्या गाठी, आनंद आणि गोड क्षणांचं प्रतीक. 5. कलश, संपन्नता आणि मंगळतेचं प्रतीक. गुढीपाडवा का साजरा करतो? 1. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. हिंदू पंचांगानुसार तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला येतो आणि नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते. 2. या दिवशी उभारली जाणारी गुढी ही विजय आणि शुभतेचं प्रतीक मानली जाते. 3. रामायणातील कथेनुसार प्रभू रामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्याचा आनंद लोकांनी विजयध्वज उभारून साजरा केला. 4. तसेच मराठा इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचं प्रतीक म्हणूनही गुढी उभारली जात असे असं मानलं जातं. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. म्हणून या दिवशी नवीन काम, खरेदी किंवा उपक्रम सुरू करणे शुभ मानले जाते. गुढी साधारणपणे संध्याकाळी सूर्यास्तानंतर उतरवली जाते. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष, नवीन सुरुवात आणि आशेचा उत्सव. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. रोज नवीन मराठी भक्ती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.